पंप मारतो आता, बघायला लागेल याला काय झाले काय नाही. तर मशीन तर काय चालू व्हायचं नाव घेत नाही, बहुतेक बॅटरी डाऊन झाली असेल. कारण आता 4-5 दिवस झाले ब्लॅकपलचं काम चालूच होतं, सो त्याच्यामुळे मी काय याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. तेजसने सगळं काम समजून सांगितलं होतं आणि हे वालं काम करायचं आम्हाला. हे काम थोडंसं अडचण येते, त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायला लागते. टोल नाका वगैरे खेडचा जो टोल नाका आहे ना, आता तो बंद पडलेला आहे. तो टोल नाका क्रॉस केला की आमची साईड पण तिथं बाजूला चालू आहे, तिथं जायचंय. आणि दिंडी असल्यामुळे थोडंसं पॅक पण झालेलं, म्हणजे ट्रॅफिक वगैरे लागलेलं. एवढं काय असं म्हणावं तसं नाही, पण ट्रॅफिक वगैरे लागलेलं, सो याच्यातून जायला थोडासा वेळ लागणार आहे. ट्रॅक्टरवाल्यांना कॉल केला तर ट्रॅक्टरवाले फोन उचलत नाही, आणि ज्यांचं काम आहे त्यांनी सकाळी फोन उचलत होते तर आता जास्त फोन करतात. म्हणजे असं सगळं उलट पालट झालंय आज. मित्रांनो, मी सुजित, म्हणजे JCB वाला ब्लॉगर, आणि माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण ब्लॅकपल वरती होतो, सगळं काम तिकडे चालू होतं, राजगुरुनगर मध्ये काम चालू होतं. आणि आज मात्र आपण आपलं हे जे दुसरं मशीन आहे हे वालं, तर ह्या JCB वरती काम करणार आहे. आज थोडंसं 1-2 तासाचं काम आहे, सो ते काम करायला जायचंय मला. आणि तेवढं झाल्यानंतर मग बरेचसं बाकीचे अजून पण कामं आहेत. पण सध्या मला ते म्हणजे ह्या मशीनला थोडंसं एका दुसऱ्या साईडवरती घेऊन जायचंय, तिथं पण काम चालू आहे. आणि अश्विन बरेच दिवस झाले गावाला गेलेला आहे, पण पाऊस चालू होता त्यामुळे तो गावाला गेला होता, आणि आता तो पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे. पण आता हे मशीन पण बरेच दिवस झाले बंद आहे, सो आज याला चालू करायचं आहे. आणि त्या साईडवरती थोडंसं काम आहे, तर मी ह्या मशीनला तिकडे घेऊन जाणार आहे. 1-1.5 तास काम आहे, तेवढं काम करायचं आहे मला. आणि तिथे गेल्यानंतर परत मला तिकडच्या साईडवरती जायचंय. पण सध्या मला हे मशीन तिथे घेऊन थोडंसं 1-1.5 तास काम आहे, तेवढं काम करायचंय. आणि याला बरेच दिवस झाले चालू पण केलेलं नाही, सो मला याला थोडंसं पंप वगैरे मारायला लागणार आहे. तसं मी बॅटरी डाऊन नाही व्हायला पाहिजे म्हणून मी कंटिन्यू स्टार्टर वगैरे मारत राहतो याला, म्हणजे साईडवरून येताना जाताना जसा टाइम मिळेल तसा. पण बहुतेक होईल, चालू होईल. आणि जर नाहीच झाली तर आपण त्याला पंप वगैरे मारून, डिझेल वगैरे ऑलरेडी टाकून ठेवलेले आहेत, कारण ज्या दिवशी बंद केलं त्या दिवशी डिझेल वगैरे टाकूनच आणलं होतं. तर आता याला चालू करून मला तिकडे घेऊन जायचंय. मशीन तर काय चालू व्हायचं नाव घेत नाही, बहुतेक बॅटरी डाऊन झाली असेल. कारण आता 4-5 दिवस झाले ब्लॅकपलचं काम चालूच होतं, सो त्याच्यामुळे मी काय याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. तर आज जाऊन बघतो, पंप वगैरे मारल्यानंतर चालू होईल ते बहुतेक. स्टार्टरला आता प्रॉब्लेम आलेला आहे काहीतरी, स्टार्टर पण घेत नाही. आता बघायला लागेल काय झालं काय नाही. आता इथं त्याचा पंप आहे, पंप मारल्यानंतर जरा लक्षात येईल काय प्रॉब्लेम वगैरे आहे. बघायला लागेल याला काय झालं काय नाही. आय थिंक बॅटरी डाऊन झाली असेल, कारण याला बरेच दिवस झाले चालूच केलं नव्हतं मी. पंप तर मारलाय, आता बघू स्टार्ट होतंय का नाही. स्टार्ट व्हायला पाहिजे तसं, कारण त्याची बॅटरी नवीनच होती. म्हणजे जेव्हा इकडे आलं ना आपण, ज्यावेळेस याला घेतलं त्यावेळी याची बॅटरी वगैरे सगळी खराब झालेली होती, तर त्यावेळी आपण चेंज केली होती आणि नवीन टाकली होती. आता परत एकदा स्टार्टर मारून बघतो, जर झालं चालू तर ठीक, नाही तर मग हे काम कॅन्सल करून परत मग तिकडच जायला लागेल. कारण आता याची बॅटरी चार्ज करायला लागणार आहे पहिले. गणपती बाप्पा मोरया. चालू तर होत आहे, पण थोडंसं बरेच दिवस झाले चालू नाही केलं, त्यामुळं ते फिल्टर जे असतात डिझेलचे ते एकदम असे रिकामे झाले असतील, किंवा त्याचे डिझेलचा जो आपली लाईन असते ती पूर्ण रिकामी झाली असते, ती पूर्ण भरायला थोडासा टाइम जातो. बऱ्याच वेळ ट्राय केलं मी, पण मशीन काय चालू होत नाही. कारण बरेच दिवस झाले त्याला चालू केलं होतं मी, पण काय माहिती कशामुळे बहुतेक आता 2-3 दिवस झाले थोडंसं दुर्लक्ष झालं, त्यामुळे बॅटरी डाऊन झालं असं. सो आता याला बॅटरी चार्ज करायला लागणार आहे मला. आता मला इथं थांबून पण फायदा नाही. आणि ज्यांचं काम होतं त्यांना पण कॉल करून सांगितलं की आता मशीन चालू होत नाही, मग तात्पुरता 1-1.5 तासापुरतं तुम्ही दुसरं मशीन ऍडजस्ट करा. मी आज याला सगळं व्यवस्थित रिपेअर करून घेतो, उद्यापासून आपण परत आपलं काम चालू करू. तर त्यांनी पण ऐकलं. आणि आता बघू, याची बॅटरी वगैरे खोलायला लागेल. आता एकट्याला तर जमणार नाही, आदित्यला वगैरे कुणाला तरी बोलवायला लागणार आहे. तर तोपर्यंत आता घरून टिफिन वगैरे घेतो आणि आदित्यला कॉल करून मग त्या बॅटरी वगैरे खोलून मग बॅटरीवाल्याकडे द्यायला लागणार आहे. बघू आता कसं काय प्लॅनिंग होतं, आता मला पण समजत नाही. सकाळ सगळं म्हणजे कालचे काय होतं माहितीये का, काल आपण वेगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि सकाळी उठून दुसरं प्लॅन करायचं म्हटलं ना, कामाचं जे शेड्यूल आहे ते जमत नाही लवकर. तर थोडेसे धावपळ होणार आहे आज.
सकाळी कसली चावी चालू करायचंय तुला? यायचं तुला? हा यायची ना? कुठं न्यायची? साईड वरती. सकाळी ते बॅटरी चार्जिंगला लावायची होती पण चार्जिंगला लावली नाही कारण या साईडने उघड हवी. उघड 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 ना. बॅटरी चार्जिंग लावायची होती पण ते काय पॉसिबल झालं नाही. आधी तो उठलाच नव्हता तर तोपर्यंत म्हणलं मग संध्याकाळी लावता येईल कारण ते 1-1.5 तासामध्ये चार्जिंग होऊन जाईल. तर आता ह्या मशीन पर्यंत आलोय मी आणि काल थोडंसं पाणी वगैरे मारलं होतं, थोडंसं क्लीन केलं होतं पण परत पाऊस झाला आणि परत आहे तसं झालं. तर ते काय क्लिनिंग करून काहीच फायदा झाला नाही. आव्याला काही काम नव्हतं, बहुतेक काम नव्हतं तुला आज का? लागेल ते डोक्याला निघाले. नाही ना त्याचं पाना भेटत नाही रे, मला पाना लागतोय पण पाना नाहीये माझ्याकडं. आता थोडंसं क्लिनिंग वगैरे करायचं आणि ट्रॅक्टरवाल्यांना पण फोन केला होता. सो ते लोक पण येतात आहे. आता त्यांना मी म्हटलंय की आज चालण्यासारखं आहे कारण काल माती वगैरे सगळी काढली होती त्या साईडवरती, म्हणजे ट्रॅक्टर चालत नव्हते म्हणून माती सगळी काढली होती. आता मुरमाच्या लेअरला लावले. सो आज ट्रॅक्टर पण चालतील. आज आवीला काही काम नाही, सो आवी चालवणार आहे जेसीबी, म्हणजे साईड पर्यंत तो घेऊन जाणार आहे. आणि आवी तसं जे ॲजेक्स चालवतो, आमचं अजून एक ॲजेक्स मशीन आहे जे आपण कॉन्क्रीट मिक्सर असतं ते आवी चालवतो. पण आवी आज खेडमध्ये आलाय आणि त्याला काहीतरी काम होतं, बहुतेक सकाळी झाला होता तो. सो माझ्यासोबत त्याला म्हटलं की सकाळपासून आज नाही काही काम तर माझ्यासोबत थांब. त्याला पण आता काही प्रॉब्लेम नाही. सो आवीची इच्छा होती की मला मशीन चालवायचं, तर त्याला दिले मशीन चालवायला. चाललंय मस्तपैकी. आता इथून साईड वरती जायचं थोड्या वेळात, ट्रॅक्टरवाले पण येतील आणि मग काम चालू करायचं. इथं साईड वरती आलो आता. काल हे सगळं काम केलं होतं आणि ट्रॅक्टरवाल्यांना कॉल केला होता, ज्यांचं काम आहे त्यांना कॉल करतोय. बराच वेळ झाले पण ते काही कॉल उचलत नाही. तर आता ते एका दुसऱ्या साईडवरती एक आपलं काम चालू होतं, म्हणजे तिथं टाकीचं बांधकाम वगैरे बाकी होतं. सो टाकीचं बांधकाम पण झालेलं आहे आता. सो तिकडच्या साईडवरती जाऊन तिथलं थोडंसं काम आहे तर ते करायचं आहे आता. पण बघू आता आमचे जे सुपरवायझर आहेत त्यांना मी कॉल करतोय, बराच वेळ झाला आणि त्यांचा पण अजून कॉल लागत नाही. आम्ही बघतो का एकदा कॉल करून बघ बरं. त्यांना विचारायला लागलं आता काय काम करायचं काय नाही, कारण तिथं पण आता मला पण एवढं ऍक्च्युअल मध्ये माहित नाही की तिथं जाऊन काय काम करायचंय. तर आधी त्यांना एकदा विचारायला लागेल काय करायचं काय नाही. आता इथलं आज तर काम इथलं बंद राहणार आहे कारण ते ज्यांचं काम आहे ते कॉलच उचलत नाही. आता ते जर कॉलच उचलत नाही तर आपल्याला कसं कळणार की पुढे काय काम करायचं. आमचे जे मामा आहेत म्हणजे सुपरवायझर जे आहेत त्यांना कॉल केला होता. सो त्यांनी सगळं काम समजून सांगितलं. त्यांची थोडीशी तब्येत खराब आहे. तर आता आवी आणि मी जाणार त्या साईडवरती, म्हणजे तिकडचं पण काम फायनल होऊन जाईल. आता इकडं तर काही चालणार नाही, मग इथं थांबून तरी फायदा काय, बरोबर का नाही आवी भाई? चलो एक काम कर, आता मी मशीन चालवतो. आता हायवेला जायचं त्यामुळे मी मशीन घेतो. बस चल इकडे. अबे गाडी बी गाडी आता गाडी तिथंच राहणार आहे. मग आपण असं करू संध्याकाळी गाड्या घेऊन आता मशीन तिथं काम संपलं ना संध्याकाळी येऊ ना परत गाड्या आणायला. आता टू व्हीलर दोघांच्या पण इथं लावलेलं आहे. सो दिवसभर तिथं काम करायचं, संध्याकाळी परत मशीन इथं आणायला लागणार आहे कारण उद्या जर काम चालू झालं तर मग मशीन तिकडून इकडे आणायला टाइम जाईल. सो आता तिकडचं काम फायनल झाल्यानंतर मग इकडे यायला लागेल कारण मग गाड्या आणायला लागतील. तर 1 ऑगस्ट पासून आता श्रावण महिना लागलाय आणि श्रावण महिना जसा लागला तर आमच्या इथून एक भीमाशंकर एक 40-45 किलोमीटर लांब आहे. तर जसं आपलं आषाढी कार्तिकेची वारी संपते तसं मग ह्या दिंडी वगैरे चालू होतात. म्हणजे भीमाशंकर पासून आळंदीपर्यंत सगळ्या दिंड्या वगैरे चालू होतात. आणि याच्यातून खेडच्या भागात ज्यावेळेस प्रवास करतो आम्ही, जेव्हा कामं चालू असतात त्यावेळेस बऱ्याचशा दिंडी बघायला भेटतात. आता आम्हाला इथून टोल नाका वगैरे खेडचा जो टोल नाका आहे ना आता तो बंद पडलेला आहे. तो टोल नाका क्रॉस केला की आमची साईड पण तिथं बाजूला चालू आहे, तिथे जायचंय. आणि दिंडी असल्यामुळे थोडंसं पॅक पण झालेलं आहे, म्हणजे ट्रॅफिक वगैरे लागलेलं आहे. एवढं काय असं म्हणावं तसं नाही पण ट्रॅफिक वगैरे लागलेलं. सो याच्यातून जायला थोडासा वेळ लागणार आहे. मित्रांनो आताच साईड वरती आलो, तेजस आलेलं आहे, तेजस खाली थांबलेलं आहे. चला जरा आता तोच सांगेल काय काम करायचं काय नाही. हे कुठून बसले किती दिवस झाले मीच करायचे. हे कसं काय करायचं प्लॅनिंग? सगळे ही टाकी वगैरे त्या दिवशी टाकी बांधायची राहिली होती. सो टाकी बांधलेली आता. या साईडला सगळे मुरुम वगैरे भरून इकडचं पण लेवल करायचंय. तेजसला माहिती पण तेजस पण रुसून बसलाय. अरे या इकडे दाखव ना. 2 फूट सोडायचं ना
मटेरियल काढायचं काढायला ते काढायला बोलते ते काय इथं आमच्या लेबर लोकांसाठी सगळे खोल्या वगैरे बांधलेले आहे समोर. त्याच्यामध्ये मुरुम आतमध्ये टाकायचं आहे आणि त्यांना आतमध्ये आता मशीनला काय आतमध्ये जाणार नाही, तो बकेटने आतमध्ये शिफ्ट करायचं. लेबर लोक त्याला लेवल करतील. त्याच्यानंतर मग हे वालं जे आहे हे पत्र्यापासून 1-2 फूट अलीकडे सोडलं होतं. आता ते पूर्ण पिक्चरचे पॅक करायचे कारण तो प्लॉट आपला इथपर्यंत आहे. असं सगळं काम आहे. आता ते समजून सांगितलं चालू करायचं पटापट. आता थांबून पण चालणार नाही, बराच वेळ झाला कारण सकाळी पण तिथं टाईमपास झाला आणि आता इथं येता येता पण आम्हाला जवळ आता 10:30 वाजले. हे थोडंसं काय अडचणीत काम आहे. आता याला जर हे बकेटने जर लेवल करायला गेलं तर हे लगेच पडून जातील. तर त्याच्यामुळे आता हे सगळं लेबरने करायचं आहे. आणि आता एवढं झाल्यानंतर मग त्या साईडला काम आहे. सगळ्यात आधी हे फायनल करून घ्यायचं कारण पावसामुळे आता लेबर लोकांना राहायला सोय नाही. लेबर कॅम्प सारखे इथं बनवायचे आम्हाला. मित्रांनो आम्ही सगळे आलो तेव्हा आम्हाला हे सगळं हवारी वगैरे करायचं होतं. म्हणजे जो मुरुम एक्स्ट्रा होता तो मुरुम आम्हाला लेवल करायचा होता. बऱ्यापैकी आता मुरुम वगैरे सगळं लेवल करून झालेलं आहे. पण टाकीच्या बाजूला थोडंसं मुरुम टाकायचं राहिलं. टाकीच्या बाजूला थोडंसं जपून काम करायला लागतं. बऱ्याचदा असं होतं आपलं लक्ष नसतं व्यवस्थित. कोणी ऑपरेटर कोणताही ऑपरेटर असलं तर मुद्दाम तर कोणी करत नाही. पण बऱ्याचदा असं होतं धक्का वगैरे लागला की मग ते बांधकाम नवीन असल्यामुळे पडून जातं. तर थोडीशी काळजी घ्यायला लागते. हे असं सगळं ह्या साईडला तर झालंय पूर्ण. फक्त आता हे जे तेजस बसलं आहे तेजसच्या समोरचं जे आहे ते वाला लेवल करायचं बाकी राहिलंय. दुपारची 1 वाजलेत आणि जेवणाची सुट्टी झाली आहे म्हणजे जेवायची वेळ झाली आहे. सो सकाळपासून सगळं काम करत होतो. बराच वेळ गेला, जवळजवळ 2-3 तास गेले. म्हणजे 11 वाजता आलो होतो, 12-1 म्हणजे जवळजवळ 2 तास गेले. आणि सगळे आले हे सगळं मुरुम वगैरे टाकून दिला. त्याच्यानंतर हे वाला लेवल केलं आणि एकदम असं मस्त लेवल झालं. मुरुम एकदम एकसारखं बारीक होतं त्यामुळे एकदम चांगलं लेवल झालं. टाकीच्या बाजूने सकाळी सगळं खराब होतं. आता एकदम दिसायला पण एकदम छान वाटते. आव्या तिथं प्रदक्षिणा घालतोय काय माहिती काय विषय. क्रशंट वगैरे टाकायची होती. आता इथलं काम तर संपलं. आम्हाला ते काल जे आपण काम करत होतो तिथं जायचं होतं. पण ते जे सांगत होतं की आपल्याला तिकडं वासुली फाटायला जायचं. म्हणजे चाकणपासून एक 12-13 किलोमीटर आहे तिथं जायचं आहे. तिथं काहीतरी एका साईडवरती थोडंसं काम बाकी आहे. सो ते करायचं कम्प्लीट. पण आधी तिथून बरंच लांब आहे. तो कॉल करून विचारतो नक्की काम आहे का नाही, का तिकडे जायचं की इकडे जायचं अजून काही कन्फर्म झालेलं नाही आहे. तर तिकडच्या साईडवरचं सगळं काम संपवलं आणि आत्ता आम्ही पुणे नाशिक हायवेला थोडा वेळ थांबलोय कारण आदित्यला पण सुट्टी होती. आज आदित्य पण आलाय आणि आव्या तर काय सकाळपासून सोबतच आहे. टकलो आयवान. तर ते वासुली फाट्याला जायचं होतं पण काय झालं ते डिस्टन्स खूप लांब आहे. म्हणजे इथून जवळजवळ 20 किलोमीटर आहे आणि म्हणजे यायला 20 किलोमीटर आणि जायला 20 किलोमीटर. मग एवढ्या लांब येऊन जाऊन फक्त 1 तास 1.5 तासाचं काम होतं. तर आम्ही तिकडे काय गेलो ना. आता ट्रॅक्टरवाल्यांना कॉल केला तर ट्रॅक्टरवाले फोन उचलत नाही आणि ज्यांचं काम आहे त्यांनी सकाळी फोन उचलत नव्हते तर आत्ता जास्त फोन करतात. म्हणजे असं सगळं उलटं पालटं झालं आज. आता कसं काय करायचं काय कळत नाही. आता ट्रॅक्टरवाल्यांचा फोन येतो म्हणून थोडा वेळ थांबलो इथं. जर त्यांचा आता कॉल झाला तर मग तिकडच्या साईडवरती जायचं, नाही तर मग चाकणमध्ये आहेच काम आपल्याला. आता त्यांच्या कॉलची वाट बघतोय बराच वेळ झाला मी. आणि एक 10-15 मिनिटापासून इथं थांबलेलो आहे. आता त्यांचा जर कॉल आला तर मग लगेच आम्ही तिकडे जाणार आहे. त्या ट्रॅक्टरवाल्यांचा फोन आला होता आणि सकाळी जी सुरुवात खराब झाली सगळ्या दिवसाची सुरुवात सगळी खराब झाली आमची. म्हणजे सकाळी तिकडचं काम कॅन्सल झालं म्हणून आम्ही इकडं आलो आणि इकडचं काम चालू केलं तर त्यांचा कॉल यायला लागला की आता काम चालू करायचं म्हणून. आणि आता दुपारून इकडचं काम मी फायनल केलं तर आता ते वाले बोलतात की ट्रॅक्टरवाले जे आहेत त्यांचं ट्रॅक्टर ब्रेकडाऊन झालं. असा सगळा विषय झाला. आज रात्री नाईटला सुद्धा काम आहे. सो चाकणला मशीन घेऊन जायला लागणार. आता इथून एक 2-3 किलोमीटर असेल ना, 2-3 किलोमीटर आहे चाकण. मग इथून चाकणला मशीन घेऊन जायचं घरी आणि नाईटला काम आहे. आता आजचा दिवस तर वेस्ट गेलाय जवळजवळ कारण सकाळपासून एक 2-3 तासच काम केलं आम्ही. सो आता ते मशीन पण चाकणला घेऊन जातो आणि रात्री नाईटला बघू. आता जर तिकडचं पण काम चालू झालं तर येईल. सध्या तरी आता मी मशीन चाकणला घेऊन जाणार आहे. जवळ 4 वाजलेत आणि मगाशी आम्ही नाश्ता करायला वगैरे थांबलो होतो आणि ब्लॅकपलला घरी आणले. सो तिथं काही एवढं खास काम नव्हतं. म्हणजे आता सकाळपासून सगळं उलटं पालटं झालं आहे त्यामुळे काही काम नव्हतं. आदित्य आणि आव्या पण माझ्यासोबत आहे. तिथं घरीच आलो आम्ही सगळेजण. सो आता संध्याकाळी डायरेक्ट नाईटला काम चालू करायचं आहे. तर तोपर्यंत आता काही काम नाही आहे.
थोडंसं ब्रेकरचं काम होतं, पण ते आता लगेच करण्यासारखं नाही. जास्त याच्यामध्ये काम नव्हतं, एवढं 5-10 मिनटापुरतं ब्रेकर्स सोडणं आणि जोडणं काही परवडणार नाही, त्यामुळे ते पण काम कॅन्सल झाले. आता रात्री एका साईडवरती मुरुमाच्या गाड्या येणार आहे, सो त्या लेवल करायला जायचं आहे, पण ते पण रात्री 10-11 वाजता जायचं. तर तोपर्यंत आता निवांत आराम करायचा, कारण रात्रभर परत काम आहे. सो आजचा ब्लॉग तर इथंच एंड होतं. तर बघू आता रात्री जर जमलं तर परत ब्लॉग शूट करू, पण हा ब्लॉग इथंच एंड होतोय. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.